माझं एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की विकीने काहीतरी केलं आहे. काय ते पुढे सांगतेच. खूप महिन्यांपासून माझ्या मागे लागलेला, म्हणून आम्ही फायनली ठरवलं की आज ती गोष्ट घेऊया. आणि तीच घेण्यासाठी आम्ही आलो होतो युनिकॉर्नला. इथे येऊन ॲपलचे सर्व प्रोडक्ट्स एक्सप्लोअर जर केले नाही तर काय केलं तुम्ही. शेवटी आम्हाला जे घ्यायचं होतं आम्ही तिकडे वळालो. आम्ही काहीतरी घेतोय आणि एक्झिक्युटिव्हला 100 प्रश्न विचारणार नाही असं तर होणारच नाही. क्वेरीज रिझॉल्व्ह झाल्यानंतर फायनली वेळ आली होती, ती म्हणजे पेमेंटची. आता ह्या पॉईंटला मला तर रिअलाईज झालं होतं की ते डॅमेज इज डन, बट काही करताच येणार नव्हतं. आणि ह्या मुलाची खुशी बघताच मला असं वाटलं की ठीक आहे यार, याची इच्छा आहे तर आपण घेऊयातच आता. पण प्रश्न एकच आहे, हा सॅमसंग युजर आयफोन कसा वापरणार. कारण त्याचा माझाच फोन यूज करताना खूप जास्त चिडचिड होते. बट असो, माझा नवरा खूप क्यूट आहे. त्याने शेवटी मलाच आयफोन दिला अनबॉक्स करायला. फोनचा सेटअप केला, सर्व बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. माझे एक्झिस्टिंग फोनचा पण इश्यू होता तो दाखवला. आणि हेच ते फीचर होतं ड्युएल कॅमेराचं, ज्यासाठी विकासला आयफोन 17 घ्यायचा होता. अडल्ट मनी स्पेंड केलं, हे सगळ्यांना कॉल करू सांगितलं. आणि शेवटी आमच्या नवीन आयफोन बरोबर आम्ही घरी जाण्यास निघालो. व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा.